नमस्कार, मी शुभांगी आणि परत एकदा खूप खूप स्वागत तुमचं आपली शुभांगी ब्लॉगमध्ये। चला आता आमच्यासोबत गाणगापूरला अक्कलकोटचं देवदर्शन वगैरे झालं आणि आता आम्ही गाणगापूरच्या दिशेने प्रस्थान केले। तर चला किलोमीटर्स आता अशा प्रकारे आम्ही मस्तपैकी गाणगापूरला चाललो आहे। ते सारी स्पीड ब्रेकर आला, गाडी तुझी हळू चालू करा। काय खड्डा होता? तुला व्यवस्थित गाडी चालवता येत नाही का? इथे बसवेश्वर महाराजांचा पुतळा आहे छान, आणि छान पताका वगैरे लावलेले आहे। या गावातून आम्ही पुढे चाललोय गाणगापूरच्या दिशेने। हां, तर आम्ही महाराष्ट्राची सीमा ओलांडून हो कर्नाटक राज्यात आम्ही प्रवेश केलाय। आता इथून पुढे कर्नाटक राज्य आहे। अक्कलकोट पासून 80 किलोमीटरचा प्रवास करून आम्ही आता गाणगापूरमध्ये आलेलो आहे। आम्ही डायरेक्ट हायवेने आलो, कारण काल तुळजापूरला जाताना आम्ही शॉर्टकट बघायला गेलो, पण रोड खराब होता, गाडीचे नुकसान होऊ शकते। त्यामुळे आम्ही आज प्रिकॉशन घेतली, काळजी घेतली आणि आम्ही हायवेने आलो। मधून पण शॉर्टकट होता, शॉर्टकटने 67 किलोमीटर होतं गाणगापूर, पण आम्ही हायवेने आलो, 80 किलोमीटर पडलं आणि आता आम्ही गाणगापूरमध्ये पोहोचलोय। आम्ही चाललोय मंदिराला दर्शनाला। चला आणि इकडे भरपूर सारे दुकानं लागलेले आहे प्रसादाचे, हळदी कुंकू, देवाचं साहित्य वगैरे। दर्शन लाईनमध्ये भरपूर गर्दी आहे। आता आम्ही उभे राहिलो दर्शन लाईनमध्ये, किती वेळ लागतो दर्शनाला तुम्हाला सांगते। मंदिर परिसरामध्ये गर्दी तुम्हाला दाखवते आणि सकाळी 10:30 वाजले, भरपूर गर्दी मंदिरात। तरी ते मंदिर परिसरामध्ये बऱ्याच भाविकांचे दर्शन वगैरे होऊन ते मस्त मंदिराच्या परिसरात आवारात बसलेले आणि मध्ये गाभाऱ्यात आता आम्ही दर्शनासाठी चाललो आहोत। आम्ही मध्ये मध्ये चाललोय मंदिरात दर्शनाला। मंदिर परिसरामध्ये इथे अभिषेक वगैरे चालू आहे आणि खूप सारी गर्दी आहे। आम्ही दर्शन करून बाहेर आलो, खूप छान दर्शन झालं। जास्त शूटिंग नाही घेता आली तिथे, जेवढी शूटिंग घेता आली तेवढी मी तुम्हाला दाखवली मधली मंदिरामधली। तर हे आहे प्रसिद्ध श्री क्षेत्र गाणगापूरचं दत्तात्रेयांचं मंदिर, जिथे आम्ही दर्शन वगैरे घेतले। दर्शन लाईनमध्ये जवळजवळ आम्ही पाऊण तास उभे होतो। सकाळी सकाळी लवकर आल्यामुळे एवढी गर्दी नव्हती आणि खूप जागृत देवस्थान हे आहे। आणि श्री स्वामी समर्थांचा अवतार म्हणजे श्री दत्तात्रेय महाराज, म्हणजे दत्तात्रेयांचा अवतार श्री स्वामी समर्थ महाराज आहे। तुम्ही पण दर्शनाला नक्की या। तर दत्तात्रेय महाराजांच्या मंदिरात दर्शन घेतल्यानंतर आम्ही इथे आलेलो आहे चक्रेश्वर घाट इथे, आणि इथं खूप स्वच्छ नदी वाहते
याला चक्रधर घाट असे म्हणतात. हे बघा इकडे मस्त ह्या मोऱ्या वगैरे आहे या घाटाच्या. आणि इथे दत्तात्रय महाराज आंघोळीसाठी यायचे असं गुरुचरित्राच्या अध्यायामध्ये वाचलेलं पण तुम्हाला म्हणजे वाचलं असेल. तर आता मी इथे आलो आहोत या चक्रधर घाट याचं दर्शन घेण्यासाठी. आम्ही जास्त पुढे नको. तेजसला वाटलं श्रुद्रीचे गेले मी पण करावं. कर भाऊ मग काय आता तेरस करतो. आणि तेरसनी पण आमच्या पायावर पालिका पण आमच्या यशस्वी तेच भाई मी पण आहे. आणि त्यानंतर तेजदादाने श्रुतीदेवीचे पाय धुतले, श्रुतीदेवीचे आशीर्वाद घेतले. तेजदादा नेहमी श्रुतीदेवीचे आशीर्वाद घेत असतो. शेवटी बहिणीचे आशीर्वाद सगळ्यात महत्त्वाचे असतात ना. थांबा बरं का, थांबा. ताई कुठल्या हो तुम्ही? नागपूरची. इकडे कशा आल्या मग? दर्शनासाठी आल्या. केव्हा आल्या? 4 दिवसापासून इथेच आहे. अरे वा, एवढे दिवस घरी मग करायला आहे कोणी? मग इथेच थांबलाय का तुम्ही? अरे वा, छान छान छान. बघा या माऊली 4 दिवसापासून इथे थांबलाय. आता देवाच्या सानिध्यात राहावं. आता प्रत्येकाचं ज्याचं त्याचं हे वेगळं असतं. ते या माऊली इथे भेटले आम्हाला. तर चला, धन्यवाद माऊली. तर आता चक्रधर घाटावर आम्ही मस्तपैकी हातपाय धुतले, दर्शन घेतले एकमेकांचे. जे मी घेतलं त्यांचं. आणि इथे रश्मी श्रुतीने आमचे दर्शन घेऊन पाय धुतले. आणि आता आम्ही इथे वरती मंदिर आहे, कसलं तरी दिसलंय, मला पण माहीत नाही. तर चला, तुम्हाला पण घेऊन जाते मी कसलं मंदिर दाखवायला. तर चला. हे बघा, हा घाट असल्यामुळे याला अशा पायऱ्या वगैरे आहे वरती जाण्यासाठी. आता आम्ही वरती चाललोय सर्वजण. चला लवकर, ऊन खूप लागतंय. तेरस श्रुती तुम्ही तर म्हणत होते यायचं नाही यायचं. अरे तू किती गोरा आहे आधी, सर किती सगळा हो ना. हे बघा, आधी मला म्हणत होते नको मम्मी नको. हे मग मला माहिती त्यामुळे मी यांना घेऊन आली. आणि इथलं वातावरण इथे एवढं ऊन आहे पण इतकी छान हवा लागते. माझी केस बघा. आणि सगळ्यांना इथं आलं खूप आवडलं. आता मी त्यांना काही करते चला. आणि त्यांचं चाललंय मस्त काम, गप्पा करायचं, फोटोशूटचं. चक्रधर घाटाच्या वरती हे मंदिर आहे. आम्हाला जाताना दिसलं होतं. हट 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 हट. तर इथे मस्त छोटंसं महादेवाचं मंदिर आहे. पण मध्ये 2 कुत्रे बसलेले असल्यामुळे आम्ही काही मंदिरात गेलो नाही. कारण कसं कुत्रे भुंकले वगैरे तर काय करायचं. आणि इथे पण एक पार आहे. आणि पारावर मस्तपैकी एक झाड आहे लिंबाचं. आणि छान लिंबाच्या गार सावलीमध्ये हे बघा, हे मस्तपैकी बसले काहीतरी खात. मस्त बिस्लरीची बॉटल आणली आहे, पेढे, प्रसाद, केळी खात बसले. तर चला आता मी इथे मस्त केळी खातो आणि पुढच्या प्रवासाला लागतो. काय काय करतो दाखवतो तुम्हाला. इथे या मंदिर परिसरामध्ये आणि या मंदिर परिसरामध्ये छान मस्त वृक्ष लावलेले आहे, मस्त छान. आणि इथे वरती हे बघा मस्त नेट लावलं आहे. त्याच्यामुळं मस्त इथे थंडगार सावली आहे. खूप छान वाटतं. असं वाटतं इथंच बसून राहावा मस्त. पण आता पुढे जावं लागेल आम्हाला. तर चला, आम्ही निघतोय आता पुढे. चला. आणि हे बघा, यांचं फोटोशूट चालूच राहतं. पिल्लू चल ना बाई, नुसतं फोटो 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 बस. या शूटिंग मारे यूट्यूब फॅमिली बघणार आहे तुमच्या फोटोंचं काय. हे बघा, वरून मला म्हणताय तू सगळी शूटिंग कर. आता मला तुम्हाला दाखवायचं आहे ना सगळं इकडं, त्यामुळे मी शूटिंग करते. आणि ह्या दोघांचं काहीतरी चाललं आहे. तर चल, इथं चाललं आहे काहीतरी बांधा सामानाची आवरावर. ही बघ हिरोईन पाहिजे आमची. हिरोईन चल. इथे मंदिराच्या बाहेर आम्ही उभो आहे. खूप ऊन लागले. आम्ही आता
चक्रेश्वर महादेवांचे दर्शन पण घेऊन आलो, त्याच्यानंतर चक्रधर घाटावर पण दर्शन घेऊन आलो आणि आता चाललोय पुढे आम्ही. तर आम्ही सकाळी 8 वाजता अक्कलकोटमधून निघालो होतो इकडे गाणगापूरला यायला. तर गाणगापूरला पोहोचलो, दर्शन वगैरे घेतले, सगळं छान फोटोशूट झालं, तुम्हाला सगळं दाखवलं. आणि आता आम्ही परत निघालोय. 11:30 वाजले होते. 12 वाजता तिथं महाप्रसाद असतो, पण तेजस्वी त्याचे पप्पा आणि श्रुती आम्ही सगळे बोललो का माझी होती इच्छा थांबायची प्रसादासाठी, पण तिघे बोलले की मग आपण पुढे हॉटेलला थांबून जेवण करू, कारण वेळ महत्त्वाचा होता. कारण खूप खूप उन्हाने आम्ही असं ओलं चिंब घामाघूम चालू आहे बघा. मी केसवरती बांधून घेतली आणि खूपच ऊन आहे. आणि आम्ही सकाळी आलो तेव्हा गाड्या पार्क केली, तेव्हा काहीच गर्दी नव्हती. आता इतक्या गाड्या होत्या, इतक्या गाडी काढायला आम्हाला खूप वेळ लागला. नाही तर आम्ही आणखीन 10-15 मिनटं लवकर निघालो असतो, पण गाड्यांची तिथे खूप गर्दी झाली होती. आणि फायनली आता आम्ही 11:30ला गाणगापूरवरनं निघालोय. तेच आपण ज्या रोडनी गेलो त्याच रोडनी परत चाललोय का? दुसरा रोड आहे हा? हो का? हां, आता सध्या तरी चांगला आहे. रोडमध्ये थोडासा होता खराब, पण हा रोड चांगला आहे. पुढं जा परत तेवढं या मधून असा. आणि दोन्ही बाजूला छान हिरवीगार झाडी आहे. आणि इथे तरी छान रोड आहे. इकडचा एरिया थोडा डेव्हलप नाही, त्याच्यामुळे इकडे थोडं रोड खराब आहे. पण इथे सध्या इथून आम्ही चाललोय, छान रोड आहे, त्याच्यामुळे फास्ट चाललोय एकदम. तेलाच एवढं पण फास्ट नको जाऊ. तर ह्या कमानीमधून आम्ही बाहेर पडलोय गाणगापूरच्या. ही कमानच्या वर दत्तात्रय महाराजांचे, स्वामी समर्थांचे बरेच छान छान छायाचित्र होते. त्यात आम्ही गाणगापूरमधनं बाहेर पडलोय. आणि हो, एक महत्त्वाचं तुम्हाला सांगायचं राहून गेलं. आम्ही गाणगापूरमध्ये सकाळी पोहोचलो होतो. त्यावेळेस एवढी गर्दी नव्हती आणि गाड्या पार्किंग करतात, पे अँड पार्क असं होतं तिथे. पण आम्ही गेलो त्यावेळेस पावत्या फाडायला कोणी नव्हतंच, त्यामुळे आमचे पार्किंगचे तिथले 50 रुपये आमचे वाचले. कारण जेव्हा आम्ही गाडी काढली तेव्हा पावत्या फाडणारा आला होता, पण तोपर्यंत आमची गाडी बाहेर पडली होती. आणि अशा प्रकारे 50 रुपये आमचे पार्किंगचे तिथले वाचले. आणि 11:30 वाजेपासून 2 वाजेपर्यंत प्रवास केल्यानंतर आम्ही हॉटेल चतुर्थी इथे जेवणासाठी थांबलो. रोडवरच होतं हे हॉटेल. छान वाटलं एकंदरीत तिथलं वातावरण वगैरे, प्रसन्न, स्वच्छता. मग आम्ही तिथे जेवायला गेलो. हॉटेल चतुर्थी म्हटल्यानंतर इथे गणपतीचं छान मूर्ती वगैरे ठेवलेली होती. गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्तीवर टिकतो. छान नसते बघ. Here is पिल्लू. आणि आता आम्ही मस्तपैकी जेवण करतोय हॉटेलच्या तिथे. जेवण झाले. आम्ही मस्त वेगवेगळ्या फ्लेवरचे सगळ्यांनी छान आईस्क्रीम मागवले. आम्ही 2 वेगवेगळ्या फ्लेवरचे कोन मागितले. आणि हे बघा एक कसाटा म्हणून आईस्क्रीम. नाही बघा पिल्लूचं स्पीड जरा असते. पिल्लूचं जेवण पण झालं, तिचं आईस्क्रीम पण संपलं. आता आमच्याबरोबर परत देऊ का तुला? नाही करू का, बाहेर पोहोचलं. ठीक आहे, मग आता आम्ही खातो आईस्क्रीम. चला तुम्ही पण या आईस्क्रीम खायला. आणि जेवण झाल्यानंतर आता आम्ही परत पुढच्या प्रवासाला निघालो आमच्या घराकडे. आणि छान मस्त गाणं ऐकत आम्ही मस्त एन्जॉय करत प्रवास करत होतो. आणि आता वाजलेले आहे रात्रीचे 11. म्हणजे सकाळी आम्ही 11:30ला अक्कलकोटवरनं निघालो. म्हणजे 11.5 तास झाले. मध्ये आम्ही जेवणाला थांबलो, 2-4 ठिकाणी घेतले हॉल्ट. इतका वेळ आम्हाला गाणगापूरवरनं सिन्नर राहायला लागला. आता सिन्नर अजून 2-3 किलोमीटर अंतरावर आहे. तर आम्ही आता पोचतोय थोड्या 15-20 मिनिटात घरी. तर संपूर्ण प्रवास खूप छान झाला, खूप मस्त वाटलं. तर मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवत आम्ही काय काय खरेदी केली, काय आणि कसं आमचा प्रवास झाला याचा मी सविस्तर एक व्हिडिओ बनवणार आहे. तर आता तरी व्हिडिओ मी इथे संपवते, कारण खूप थकवा आला आहे. आणि म्हणजे कंटिन्यू 8 ते 9 तास आम्ही गाडीत बसलेलो, त्याच्यामुळे कॅपॅसिटी पूर्ण संपली आहे. तरी तुम्हाला आमचा संपूर्ण प्रवास कसा वाटला आणि कसे वाटलं आमचं देवदर्शन कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, आठवणीने पुढचा व्हिडिओ नक्की बघा, कारण भरपूर काही गोष्टी ज्या मी तुम्हाला नाही सांगितल्या तो व्हिडिओ पण खूप छान असणार आहे. तो पण व्हिडिओ मी उद्या टाकल.
ही गाडी जरा स्पीड ब्रेकरमुळे गाडी थोडी व्हायबल होतीये. आणि अशा प्रकारे आमच्या तेजभाऊंनी आज जवळजवळ 600 किलोमीटरचा प्रवास करून गाडी सुखरूप घरी व्यवस्थित आणली आहे. त्याबद्दल त्यांचं खूप खूप कौतुक. त्यांचं कौतुक करा तेवढं थोडं आहे. त्यांचं आम्हाला खूप कौतुक आहे. त्यांचा आम्हाला खूप अभिमान आहे. तर खूप थकले तेजभाऊ. तेजभाऊ दिसते नाही. तेजभाऊ ते बघा तेजभाऊ लाईट. अरे लाईट बंद केली का? परत बंद करून टाकलं तेजभाऊ. तर अशा प्रकारे आम्ही सुखरूप व्यवस्थित घरी आलेलो आहोत. आणि आमच्या तेजभाऊचं खूप खूप कौतुक. खूप खूप कौतुक. खूप कौतुक. पिल्लोनी तेजूचं खूप कौतुक केलंय. त्याने एवढी गाडी चालवली आज एका दिवसात. म्हणजे 3 दिवसापासून तोच गाडी चालवतोय. आम्ही सगळे मस्त छान सुखरूप घरी आलो. आमच्या तेजसने आज खरंच खूप छान म्हणजे कम्प्लीट आम्ही 11:30ला अक्कलकोटवरून निघालो होतो आणि 11:30लाच आम्ही आज घरात आलेलो आहे. 12 तास. तर जेवायला 1 तास आणि अशी तशी 1-1.5 तास गाडी थांबली असेल. त्याला वेळ तो कंटिन्यू गाडी चालवत होता. त्यावेळेला तेजसचं खूप खूप कौतुक. आणि अशा प्रकारे आमचा प्रवास खूप छान झाला. खूप मस्त झाला. तर आता मी राहिलेलं शूट तुम्हाला नंतर दाखवते उद्याच्या व्हिडिओमध्ये परत. कारण अजून खूप खूप सांगायचं राहिलेलं आहे. तर मी परत एक सेपरेट स्पेशल व्हिडिओ बनवणार आहे. तर तो पण तुम्ही नक्की बघा. कारण त्याच्यामध्ये बऱ्याच मजेशीर गोष्टी मी सांगणार आहे. तो व्हिडिओ पण तुम्हाला नक्की आवडेल. तर चला आता इथपर्यंत थांबते मी. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. बाय बाय. गुड नाईट. खूप थकले. आता फ्रेश होतील लगेच झोपते. बाय.